आज सकाळी दीपा घाईघाईने स्वयंपाकघरात काम संपवत होती. भांड्यांचा आवाज ऐकून तिच्या सासू उषाजी ज्या शेजारच्या खोलीत झोपल्या होत्या त्या उठल्या आणि बेडवर बसल्या. तिने भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 6 वाजले होते. हे पाहून तिच्या कपाळावर काही हलक्याशा सुरकुत्या पडल्या की आज तर रविवार आहे आणि रविवारी सकाळी 10 वाजण्यापूर्वी कोणीच नाश्ता करत नाही. मग आज तिची सून इतक्या सकाळी कशी उठली? काहीतरी गडबड झाली असावी. तिने दुसरीकडे पाहिले तर रामलालजी त्यांच्या खुर्चीवर बसून वर्तमानपत्राची पाने उलटत असल्याचे पाहिले. ते बातम्या वाचण्यात पूर्णपणे मग्न होते. मग काही वेळाने दीपा तिचं काम आवरून आणि तयार होऊन तिच्या सासू आणि सासऱ्यांच्या खोलीत गेली. प्रथम तिने तिच्या सासू आणि सासऱ्यांचे पाय स्पर्श केले आणि नंतर हळुवारपणे म्हणाली, आई आणि बाबा, आज मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे. हे ऐकून उषाजींच्या भुवया उंचावल्या. रामलालजींनीही वर्तमानपत्र खाली ठेवले आणि तिच्याकडे पाहू लागले. तुला तुझ्या वडिलांच्या घरून येऊन 1 आठवडाही झालेला नाही. मग आज तिथे जाण्याची काय गरज आहे? उषाजींनी हे विचारल्यावर दीपा संकोचून म्हणाली, आईची तब्येत ठीक नाही बाबा. एकटेच सगळं सांभाळत आहेत. ते कसे तरी जेवण बनवत आहेत. पण मी विचार करत होती की मी जाऊन घरातील बाकीची कामे करेन आणि आईची औषधे आणि चाचण्यांचे अहवालही घेऊन येईल. दीपाचे बोलणे ऐकून तिच्या सासरच्यानी काहीच उत्तर दिले नाही. खोलीत क्षणभर शांतता पसरली. दीपाला काहीतरी बोलायचे होते पण ती शांत राहिली कारण तिला तिच्या सासरच्याही शांततेची चांगली जाणीव होती. थोडा वेळ उभे राहिल्यानंतर कोणी काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा ती हळूच म्हणाली, तसं आई, मी नाश्ता बनवला आहे. दुपारच्या जेवणाच्या भाज्याही तयार आहेत. तुम्हाला काही त्रास होणार नाही. हे बोलल्यानंतरही कोणीही काहीही बोलले नाही. त्यामुळे दीपा शांतपणे तिच्या खोलीत परतली. इकडे उषाजी आणि रामलालजी एकमेकांकडे पाहू लागली. आपण खूप मोठी चूक केली आहे. उषाजी एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, तुम्ही शहरातल्या मुलीला सून म्हणून करून घेतले. तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती तिच्या आईवडिलांच्या घरी तोंड वर करून जाते. सासरचे घर म्हणजे तिला हॉटेलसारखे झाले आहे. जेव्हा मन करेल तेव्हा या आणि मन करेल तेव्हा जा. रामलालजी देखील त्यांच्या बोलण्याला सहमत झाले आणि वर्तमानपत्र घडी घालत रागाने म्हणाले, या आजकालच्या सुनांना जेवढं मोकळीक द्यावी तेवढ्याच डोक्यावर बसतात. तिला तिच्या आईवडिलांच्या घरून परतून 1 आठवडाही झालेला नाही आणि ती पुन्हा तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याची तयारी करत आहे. जर ती आज गेली तर तिला जाऊ दे, पण पुढच्या वेळी तुमच्या सुनेला समजावून सांगा. उषाजी देखील रामलालजी यांच्याशी सहमत झाल्या आणि म्हणाल्या, तुम्ही बरोबर बोलत आहात. सुनेवर कडक अंकुश ठेवावा लागेल जेणेकरून ती सारखी तिच्या आईवडिलांच्या घरी जाऊ नये. जणू काही ती सून नाही तर पाहुणी आहे. 2 दिवस इथे आणि 3रा दिवस तिथे. मग रामलालजी म्हणाले, आणि तो अमित, तोही काहीच बोलत नाही. कदाचित त्याच्यामध्ये त्याच्या पत्नीसमोर काहीही बोलण्याची हिंमत होत नाही. तो त्याच्या पत्नीचा गुलाम आहे. दुसरीकडे दीपा तिच्या खोलीत शांतपणे अश्रू ढाळत बसली होती. जर वेळी तर हेच होतं की मी जेव्हा वडिलांच्या घरी जाण्याचा विषय काढते तेव्हा घरातील वातावरण लगेच खराब होतं. तिचा एकुलता एक भाऊ, तो तर विदेशात होता. गेल्या वर्षी कंपनीने त्याला 2 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर तिकडे पाठवले होते. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत आईवडिलांची काळजी आणि त्याची जबाबदारी दीपावरच तर होती. कधी आईची तब्येत खराब तर कधी वडिलांची तब्येत खराब असायची. मग यात त्यांची काळजी कोण घेणार? असा विचार करून तिने स्वतःला सावरले. मग तिने तिची बॅग उचलली आणि स्कूटर घेऊन आईच्या घरी निघून गेली. अमित अजूनही त्याच्या खोलीत झोपला होता. दीपाने त्याला काल रात्रीच सांगितले होते की ती उद्या सकाळी लवकर तिच्या आईच्या घरी जाईल म्हणून. अमितने फक्त एवढेच सांगितले की जर तुला जायचे असेल तर जा, पण थोडं आईबाबांना पटवून जा. जर तू काही गोष्टींचा समतोल साधला तर नक्कीच काम बनेल. अमितला माहीत होते की तिचा हेतू चुकीचा नव्हता, पण तो त्याच्या पालकांच्या भावना देखील चांगल्या प्रकारे समजत होता. त्याला फक्त असे वाटत होते की दीपाने दोन्ही घरच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्या, म्हणजे कोणालाही करायला संधी मिळणार नाही. इकडे दीपा विचार करत होती की हे देवा, माझ्या आईची तब्येत बरी होऊ दे. बाबांचीही तब्येत बरी नाही आहे. तिला समजत नव्हते
की पापा एकटे घरकाम कसे करत असतील हा विचार करत दीक्षाचे डोळे पुन्हा ओले झाले. ती जेव्हा तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की आई बेडवर पडली आहे. बाबा स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाले, दीपा तू आलीस, खूप छान केलं बाळा. हे बघ मी बेसनाचा लाडू बनवला आहे, खा आणि मला सांग कसा आहे. दीपाच्या वडिलांनी तिच्या तोंडात एक तुकडा घातला आणि मग दीपा म्हणाली, खूप छान बनवला आहे, तू बस मी आणखीन बनवून आणतो. मग दीपा प्रेमाने हसत म्हणाली, नाही बाबा आता तुम्ही बसा, मी आली आहे, थोडा वेळ आराम करा, मी सगळं सांभाळते. तिने तिची पर्स बाजूला ठेवली आणि लगेच कामात व्यस्त झाली. नाश्ता संपवल्यानंतर जेव्हा तिने घराची अवस्था पाहिली तेव्हा भांडी एका कोपऱ्यात घाणेरडी पडली होती. काही कपडे बाल्कनीत लटकले होते, काही वॉशिंग मशीनमध्ये पडले होते. जमिनीवर ही घाण होती. मोलकरीण महिनाभर आली नव्हती आणि आईचीही तब्येत ठीक नव्हती. वडिलांनी जे काही करता येईल ते केले. मग दीपाने प्रथम घर स्वच्छ केले, भांडी धुतली, कपडे धुतले, नंतर घर झाडून पुसले आणि संपूर्ण घर चमकवले. तेव्हाच तिला तिच्या आईची औषधे आठवली. आता ती स्लीप घेऊन निघणार होती, पण तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिचा नवरा अमित दाराशी उभा होता. तो तिथेच म्हणाला, तू थकून जाशील म्हणून मी तुला मदत करण्याचा विचार केला. मग दीपा म्हणाली, मी आता औषधे आणायला चाललीच होती, मेडिकलमधून रिपोर्टही घ्यायचा आहे. तू ते सोड, मी रिपोर्ट आणि औषध घेऊन येतो, अमित म्हणाला आणि औषधे आणायला गेला. दीपा आणि तिच्या पालकांना अमितचा स्वभाव खूप आवडला होता. तो दर महिन्याला एकदा येऊन त्यांची तब्येतीची विचारपूस करत असे. संध्याकाळी होताच दीपाने रजा घेतली. आईने तिचा हात धरला आणि म्हणाली, काळजी करू नकोस, तुम्हा दोघांचे हसरे चेहरे पाहूनच मला बरे वाटत आहे. दोघेही घरी पोचल्यावर अमित म्हणाला, तू आज स्वयंपाकघरात जाऊ नकोस, आज तू खूप थकली असणार, त्यामुळे मी बाहेरून जेवण मागवतो. दीपाच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. ती तिच्या खोलीत पोहोचणारच होती तेवढ्यात तिच्या सासूबाईंच्या आवाजाने ती तिथेच थांबली. आता तुला वेळ मिळाला का घरी परतायला? इथं सगळं काम अजून बाकी आहे आणि आता लवकर जेवणाच्या तयारीला लागा. काय माहीत कधी बनेल आणि कधी मिळेल आम्हाला जेवायला. तिच्या सासूचे हे शब्द तिला बाणासारखे टोचले. तिला वाटले होते की तिची सासू आणि सासरे तिला तिच्या आईच्या तब्येतीबद्दल विचारतील, पण इथे त्यांना स्वतःचीच पडली आहे. दीपा डोळे खाली करून त्यांना काही उत्तर देणार तेवढ्यात अमितचा आवाज आला, आई मी जेवण ऑर्डर केलं आहे, येईलच एवढ्यात. खोलीत शांतता पसरली. बाहेरचं जेवण? उषाजी जवळजवळ चकित झाल्या आणि म्हणाल्या, तुला काय हवं आहे बाळा? जशी सूर्याची आई बेडवर पडली आहे तसे आम्ही पण बेडवर पडावे का? अरे बाहेरचे अन्न खायला घालून आम्हाला आजारी पाडण्याचा विचार करत आहे का तू? अगं नाही आई, कधीतरी खाल्ले तर काही फरक पडत नाही. दीपा आज सकाळपासून तिच्या आईवडिलांच्या घरी काम करत होती. ती थकून गेली आहे. एक दिवस बाहेरचं जेवण खाल्लं तर काही बिघडणार नाही, अमित शांत आवाजात म्हणाला. मग उषाजी उपहासाने म्हणाल्या की ठीक आहे, आज बाहेरचं जेवण खाऊ, पण हे प्रत्येक वेळी घडू नये याची काळजी घे. इकडे रामलालजी जे आत्तापर्यंत शांत होते ते पण बोलू लागले, हे बघ अमित, तू तुझ्या पत्नीची बाजू घेत आहेस, यात काही गैर नाही, पण हे रोज रोज तिच्या आईवडिलांच्या घरी पळून जाण्याची सवय चांगली नाही. ती आता या घरची सून आहे. तिने तिचे सासरच्या घराच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. 2-4 महिन्यातून एकदा ती सणाला सुदीला गेली तर बरे वाटते, पण ती दररोज तोंड वर करून निघते. बाबा इथं तर बरे वाईटचा प्रश्नच येत नाही. तिची आई खरोखरच आजारी आहे आणि त्यांना दीपाची गरज होती. अरे म्हातारपण आहे, या वयात काही ना काही आजारपण उद्भवतच आहात. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत असायला हवा होता. तो गेला परदेशात आणि आपल्याला या रोजच्या समस्या सहन कराव्या लागत आहेत, उषाजी व्यंगात्मकपणे म्हणाल्या. हे ऐकून दीपाचं मन भरून आले. आई, माझा भाऊ तिथे फक्त 2 वर्षांसाठी गेला आहे. 1 वर्ष निघून गेले आहे आणि 1 वर्ष असेच निघून जाईल. मग काय, तोपर्यंत तू हे सगळं करणार आहेस? सासूने एक उपहासात्मक टिप्पणी केली. मग दीपाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज मंद झाला. अमितने तिच्या खांद्यावर हात ठेवून थोडा दाबला आणि तिला शांत राहण्यास सांगितले. थोड्यात दाराची बेल वाजली. जेवण आले होते. अमितने जेवण टेबलावर ठेवले आणि दीपाला म्हणाला, तू हात आणि तोंड धुवून घे, मी प्लेट लावतो. दीपा हसली,
पण तिच्या डोळ्यात कुठेतरी लपलेले अश्रू होते. जेवण झाल्यावर दोघेही खोलीत आले आणि मग अमित दीपाजवळ बसला आणि म्हणाला, दीपा, आई आणि बाबांचं बोलणं एवढे मनावर घेऊ नकोस. ते फक्त जुने विचारांचे लोक आहेत. अमित, मी प्रयत्न करेन. दीपाचा आवाज दबला होता. पण आई आजारी आहे, वडील पण एकटे आहेत. मग मी त्यांना अशा अवस्थेत कसे सोडू शकते? आणि इथे तर माझ्या श्वासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अमितने तिचा हात धरला आणि म्हणाला, मी आहे ना, हळूहळू सगळं ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी उषाजी आणि रामलालजी सोफ्यावर बसून TV पाहत होते. दीपा स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती, पण तिचे मन दुसरीकडेच होते. ती तिच्या आईवडिलांच्या काळजीत बुडाली होती. तिच्या आईची तब्येत अजूनही ठीक नव्हती. ती पूर्णपणे बरी नव्हती आणि मोलकरीण येत नसल्याने घरचे काम करणे हे सगळं वडिलांना करावे लागत होते. तिने काहीतरी विचार केला आणि मग तिला तिच्या माहेरी शेजारी राहणाऱ्या नीता आंटी आठवल्या. तिने पटकन फोन उचलला आणि नंबर डायल केला. हा दीपा, सगळं ठीक आहे ना? हो आंटी, सर्व ठीक आहे. मला फक्त आईच्या तब्येतीची काळजी वाटते. मोलकरीणही येत नाही. तुम्ही एक विश्वासार्ह मोलकरीणची व्यवस्था करू शकाल का? अरे बाळा, ही एक छोटीशी बाब आहे, ती हसत म्हणाली. मी बघते, तू काळजी करू नकोस. मग दीपाने फोन ठेवला आणि टेबलावर नाश्ता व्यवस्थित नेऊन ठेवला. उषाजी आणि रामलालजी शांतपणे नाश्ता करायला बसले. त्यांच्या शांततेतून कालचा राग स्पष्ट दिसत होता. पण दीपाने काहीच लक्ष दिले नाही. ती तिच्या विचारात गढून गेली होती. नाश्ता संपल्यानंतर दीपाला बाजारात जायचे होते. घरी भाज्या संपल्या होत्या म्हणून तिने वेळेवर जाऊन भाज्या आणण्याचा विचार केला. ती बाजारात पोहोचली होती तेव्हा तिला नीता काकूंचा फोन आला. दीपा बाळा, मी एका बाईशी बोलली आहे. ती प्रामाणिक आहे आणि मन लावून काम करते. तर एकदा येऊन तिला संपूर्ण काम समजावून सांग आणि मग निघून जा. काकू, खूप खूप धन्यवाद. मी आत्ताच येते. तिने तिची स्कूटर तिच्या आईवडिलांच्या घराकडे वळवली. तिने विचार केला की तिच्या सासू सासऱ्यांच्यांना हे सांगणे म्हणजे 10 टोमणे ऐकणे. आणि मग काय माहीत मला जाऊ देतील की नाही. म्हणून तिने अमितला फोन केला. अमित, मी माझ्या आईवडिलांच्या घरी थोड्या वेळासाठी जात आहे. माझ्या आईसाठी मोलकरीणची व्यवस्था केली आहे. मी तिला काम समजावून सांगेन, मग लगेच माघारी येईन. ठीक आहे दीपा, अमितने उत्तर दिले. तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचल्यानंतर तिने नवीन मोलकरीणला शांताला सर्व काम समजावून सांगितले. शांता, आईची तब्येत ठीक नाही, त्यामुळे हलकं अन्न शिजव. दिवसातून 2दा भांडी धु आणि कपडेही वेळेवर धुवून टाक. मग शांताने मान हलवली. हो दीदी, मला सगळं समजलं. दीपाने शांताबाईचा पगार आणि वेळ तिच्या आईवडिलांसोबत बसून ठरवला. मग भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात परत गेली. भाजीपाला खरेदी करता करता दिवस मावळला होता आणि घरी परतताना रस्त्यावरील वाहतुकीमुळे तिला अजून उशीर झाला. दुसरीकडे अमित ऑफिसमधून घरी परतला होता. अमित बाळा, दीपा कुठे गेली? ती अजून पोहोचली नाही आहे आणि तिचा फोनही संपर्कात नाही आहे, उषाजी तक्रारदार स्वरात म्हणाल्या. मग अमितने फोन लावून पाहिला आणि म्हणाला, आई, कदाचित फोन बंद असावा. तसे मी तिच्याशी बोललो होतो. ती मला सांगत होती की तिला तिच्या आईवडिलांच्या घरी काही काम आहे. ती लवकरच येणार आहे. घ्या, आपण इथं चहासाठी बसलो आहोत आणि त्या महाराणी तिच्या आईवडिलांच्या घरी फिरत आहे. त्याच क्षणी दार उघडले आणि दीपा आत आली. हातात भाज्यांची पिशवी आणि तिचा चेहरा थकलेला होता. उषाजी तिला पाहून म्हणाल्या, काय सुनबाई, तू इथून भाज्यांसाठी म्हणून निघून गेलीस आणि नंतर तुझ्या आईच्या घरी गेलीस? दीपाने बॅग स्वयंपाकघरात ठेवली आणि शांत आवाजात उत्तर दिले, आई, थोडं काम होतं. मी आईच्या घरी काम करण्यासाठी एक मोलकरणीची व्यवस्था केली आहे. आमच्या तिथं नीता काकू राहतात. त्यांना मोलकरणीची व्यवस्था केली होती आणि तिलाच सर्व कामे समजावून सांगण्यासाठी गेली होती. त्यामुळे आत्ता मला वारंवार तिथे जावे लागणार नाही. हे ऐकून उषाजी आणि रामलालजींच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. त्यांनाही हेच हवे होते. मग उषाजींनी मान हलवली आणि थोड्या रुबाब आवाजात म्हणाल्या, ठीक आहे, हे मात्र छान केलंस तू. बरं, आता जा आणि सर्वांसाठी चहा बनवून आण. आणि हो, सकाळची भांडी ही तशीच घाणेरडी पडली आहेत. मोलकरीण काही आली नाही, त्यामुळे तू ही धुवून टाक. थकलेली दीपा शांतपणे स्वयंपाकघरात गेली. अमित ही हात आणि चेहरा धुवून स्वयंपाकघरात आला आणि म्हणाला, तू भांडी धुईपर्यंत मी चहा बनवतो.
मग आपण एकत्र बसून पिऊया. अहो राहू द्या, तुम्ही आताच ऑफिसमधून आला आहात, थकला असाल. मी चहा बनवते, दीपा म्हणाली. काही नको, आज तर चहा माझ्याच हातचा बनेल. घाबरू नको, साखरेच्या जागेवर मीठ नाही टाकणार. त्याच वेळी दोघेही एकाच वेळी हसू लागले. हळूहळू दिवस असेच निघून जात होते. इकडे दीपाच्या आईची तब्येतसुद्धा थोडीफार बरी झाली होती, त्यामुळे दीपाची चिंता पण थोडी कमी झाली होती. त्याचसोबत तिच्या घरातही शांतता परतली होती. सासू आणि सासरेही त्यांच्या सुनेवर पूर्णपणे समाधानी होते आणि त्यांच्या समाधानाचे कारण म्हणजे पूर्ण 20 दिवस झाले होते आणि दीपा तिच्या माहेरी गेली नव्हती. ती एखाद्या मोलकरीणप्रमाणे दिवस रात्र त्यांची सेवा करण्यात मग्न होती. आज रविवार होता. दुपारच्या जेवणानंतर दीपा स्वयंपाकघर स्वच्छ करत होती. त्याचवेळी उषाजींचा फोन वाजला. स्क्रीनवर त्यांची मुलगी सियाचे नाव होते. हा बाळा, सगळं ठीक आहे. उषाजींच्या आवाजात उत्साह होता. थोडा वेळ फोनवर बोलल्यानंतर उषाजींनी फोन ठेवताच त्यांचा चेहरा आनंदाने उजळला आणि ती स्वयंपाकघरात गेली आणि म्हणाली, अरे सुनबाई, संध्याकाळी सिया तिच्या मुलांसोबत येत आहे. ती आठवडाभर इथेच राहणार आहे. त्यांच्यासाठी खास जेवण बनवायचं आहे. दीपा शांतपणे म्हणाली. हो आई, मी आताच तयारीला सुरुवात करते. हो, आणि ऐक ना, उषाजी उत्साहाने म्हणाल्या, सियाला मिक्स व्हेज खूप आवडतं, म्हणून ते बनव. आणि मुलांना पनीरच्या भाजीसोबत काही गोड पण बनव. तू खीरच बनव. ठीक आहे आई, दीपाने उत्तर दिले आणि स्वयंपाकघरात सामान गोळा करू लागली. ती भाजी घेऊन बसताच तिचा फोन वाजला. स्क्रीनवर आईचा नंबर पाहून तिचे हृदय धडधड करू लागले. तिने फोन उचलला आणि म्हणाली, हा बोल आई, सगळं ठीक आहे ना? दीपा बाळा, तुझ्या वडिलांचा खोकला काही थांबत नाही. मी डॉक्टरांना फोन केला आहे, पण तू एकदा येऊन भेटून जा बाळा. दीपा आता घामाघूम झाली. ती स्वयंपाकघरातून बाहेर आली, जिथे अमित तिच्या आईवडिलांसोबत बसला होता. अमितने तिची अवस्था पाहिल्यावर तो लगेच उठला आणि तिच्याकडे आला. काय झालं दीपा? दीपाच्या आवाजात भीती होती. ती म्हणाली, आईचा फोन होता अमित. बाबांचा खोकला खूप वाढला आहे आणि तसेही ते दम्याचे रुग्ण आहेत. बहुतेक दम्याचा झटका आला आहे असं वाटते. डॉक्टरांना बोलवले आहे, पण मला आता जावे लागेल. हे ऐकून उषाजी आणि रामलालजी आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. दीपा अमितकडे पाहत म्हणाली, रात्री आपण बाहेरून जेवण मागू, पण आत्ताचं जाणं खूप महत्त्वाचं आहे. मग इकडे उषाजी भुवया उंचावून म्हणाल्या, बघा, आत्तापर्यंत आई आजारी होती आणि आता बाप. हे नाटक अजून किती काळ चालेल हे मला समजत नाही. अमितने मध्येच त्यांचं बोलणं थांबवलं आणि म्हणाला, आई प्लीज, आता या सगळ्याबद्दल बोलू नकोस. दीपाच्या वडिलांची तब्येत गंभीर आहे. रामलालजी जे आत्तापर्यंत हे सगळे पाहत होते, त्यांनी रागाने टीव्हीचा रिमोट बेडवर आपटला आणि म्हणाले, आता का नाही? जे काही बोलायचं ते आत्ताच बोलूया. खूप झालं हे सगळं. तेव्हा उषाजींनी दीपाकडे पाहिले आणि म्हणाल्या, सुनबाई, डॉक्टरांना तर बोलवले आहेच, मग ते उपचार करतील की. मग तुला तिथं जाण्याची गरज काय आहे? आता आईवडिलांच्या घरापेक्षा सासरच्या घराकडे जास्त लक्ष दे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिथे जाणे पूर्णपणे चुकीचे आहे. लग्न करून तुझ्या आईवडिलांनी तुला इथं पाठवलं आहे. ते घर आता तुझे नाही. तुझ्या आईवडिलांचं घर विसरून जा आणि तुझ्या सासरच्या घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण कर. दीपाचा चेहरा रागाने लाल झाला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दबलेल्या आवाजात म्हणाली, आई, मी या घरात आल्यापासून माझ्या सासरच्या घराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात मी कोणतीही कसर सोडली नाही. पण माझे आई आणि वडील ही माझे आहेत. ते आपलेच लोक आहेत. अर्थातच मी विवाहित आहे, पण त्यांच्याशी माझं रक्ताचं नातं अजून तुटलेलं नाही. त्यांचे रक्त अजूनही माझ्या नसांमध्ये वाहत आहे. मी अजूनही त्यांचीच मुलगी आहे आणि ते माझे पालक आहेत. उषाजींनी लगेच उत्तरले, आम्ही कधी म्हटले की ते तुझे पालक नाहीत? आम्ही फक्त एवढंच म्हणत आहोत की लग्नानंतर मुलींनी त्यांच्या सासरच्या लोकांकडे लक्ष द्यावे. आईवडिलांची काळजी घेणे हे तुझं काम नाही. तुझ्या भावाने त्यांची काळजी घेतली पाहिजे. हे ऐकून अमितचा संयम तुटला. तो रागाने म्हणाला, पुरे झाले आई. एकीकडे दीपाचे वडील आजारी आहेत आणि त्यात तुम्ही काहीही समजून घ्यायला तयार नाही. तेव्हा रामलालजींनी अमितकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि रागाने म्हणाले, समजून घ्यायला तर तू तयार नाहीस बाळा. बायकोचा गुलाम बनून नेहमीच तिच्या सर्व गोष्टींशी सहमत होतोस. तुला लाज वाटत नाही का? आमच्या शब्दांची तुला काही किंमत नाही? आता पुरे झाले. आज निर्णय घेतला जाईल.
वडिलांचे शब्द ऐकून अमितचा चेहरा अजून रागाने लाल झाला आणि तो मोठ्याने म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला निर्णय हवा ना, तर ऐका. माझा निर्णय आहे. मी आजच हे घर सोडून जात आहे. तू काय म्हणाला? उषाजींचा आवाज थरथरत होता. तिच्या डोळ्यात राग होता. तू आम्हाला सोडून जाण्याबद्दल बोलत आहे? आपल्या आईवडिलांना, ज्यांनी तुला या जगात आणले, तुझे पालनपोषण केले, तुला चांगले शिक्षण दिलं, मोठं केलं. आज तू जे काही आहे ते आमच्यामुळेच आहे. तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही किती तडजोड केली, पण तुला कधीच कमी पडू दिले नाही. आणि आज तू काल आलेल्या मुलीसाठी आम्हाला सोडून जाण्याच्या गोष्टी करतो. अमितने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण गंभीर आवाजात उत्तर दिले, आई आणि बाबा, तुम्ही जे काही बोललात तेच दीपाला लागू होत नाही का? तिच्या आईवडिलांनीही तिला जन्म दिला आहे, प्रेमाने आणि काळजीने वाढवलं असेल. त्यांनी त्यांच्या मुलीसाठी आयुष्यात अनेक तडजोड केले असतील. तिलाही चांगले शिक्षण देण्यासाठी कष्ट घेतले असतील. तिच्या लग्नासाठी कितीही अडचणी आल्या तरी पैशाची व्यवस्था केली असेल, जेणेकरून ती आनंदी राहील. मग तिच्या आईवडिलांचे सुख दुःख वाटून घेणे हे तिचे कर्तव्य नाही का? आईवडील हे आईवडीलच असतात, मग ते माझे असो की दीपाचे. आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात कसला भेदभाव करायचा? जर दीपाला तिच्या आईवडिलांची सेवा करण्याचा अधिकार नाही, तर मग मला कसा अधिकार असेल तुमची सेवा करण्याचा? त्यामुळे मी पण जातो तुम्हाला सोडून. आता खोलीत सर्वत्र शांतता पसरली होती. उषाजी आणि रामलालजी यांनी एकमेकांकडे पाहिले, पण तिच्याकडे काहीच उत्तर नव्हते. दीपाचे डोळे भरून आले, कारण अमितने तिच्या मनातल्या भावनांना, तिच्या शब्दांना आवाज दिला होता. पण रामलालजी आणि उषाजी पूर्णपणे शांत होते. अमितने गाडीच्या चाव्या उचलल्या आणि म्हणाला, चल दीपा, आधी तुझ्या वडिलांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी नंतर बोलता येतील. दीपाने थोडा वेळ डोळे खाली केले. काही न बोलता ती अमितच्या मागे गेली. दीपा घरी पोहोचताच तिच्या आईने दार उघडले. डॉक्टर नुकतेच आले आहेत बाळा, त्यांनी इंजेक्शन दिलं आहे. ते म्हणत होते की जर वेळेवर उपचार केले नसते तर धोका वाढू शकला असता. दीपा तिच्या वडिलांकडे गेली आणि हळूवारपणे म्हणाली, बाबा, आता सर्व काही ठीक होईल, मी आहे ना इथे. मग तिच्या वडिलांनी तिचं बोट धरलं आणि एक स्मितहास्य करत मान हलवली. अमित एका कोपऱ्यात उभा राहून हे सर्व पाहत होता. त्याच दिवशी संध्याकाळी दारावर थाप पडली. दीपाने दार उघडले आणि पाहते तर समोर उषाजी आणि रामलालजी समोर उभे होते. त्यांच्या हातात घरी बनवलेल्या जेवणाचा टिफिन होता. त्यात दीपाच्या वडिलांसाठी खिचडी आणि इतर लोकांसाठी रोटी आणि भाजी होती. दीपाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. उषाजींनी जेवणाचा डबा टेबलवर ठेवला आणि दीपाच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करू लागल्या. काही वेळाने उषाजी आणि रामलालजी माघारी जाऊ लागले. तेव्हा दीपा गुपचूप त्यांच्यासोबत दरवाजापर्यंत आली. दरवाजापाशी थांबताच उषाजींनी तिचा हात धरला आणि पहिल्यांदाच एक आईसारखे स्मितहास्य करून म्हणाल्या, मुली, तुझ्या वडिलांची पूर्ण काळजी घे. ते पूर्ण बरे होईपर्यंत तू इथेच राहा. तिथे ती काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळेन. कदाचित त्यांना समजले असावे की सुनबाई म्हणजे कोणतं जनावर नाही की त्याला बांधून ठेवता येतं. ती देखील एक मनुष्य आहे, जिला तिचं इतर स्वतंत्र तेवढंच आहे जेवढं इतरांना असतं. दीपा स्तब्ध झाली. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. मग ती अश्रू भरलेल्या डोळ्यांनी खाली वाकली आणि सासू सासऱ्यांचे पाय स्पर्श केले आणि हात आली. 2 दिवसांनी जेव्हा दीपा तिच्या सासरच्या घरी आली तेव्हा घराचे वातावरण बदललेले होते. आता घराचे वातावरण पूर्वीसारखे जड राहिले नव्हते. पहिली ज्या सासू आणि सासऱ्यांच्या प्रत्येक शब्दात कटुता असायची, आज त्यांचा शब्दात स्नेह आणि प्रेमाची गोडी विरघळली होती. घर तेच होते, लोकही तेच होते, फक्त विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला होता. आता तिथे सुनेला प्रत्येक गोष्टीबद्दल आदेश दिले जात नव्हते, तर तिचे मत घेतले जात होते. आता सून म्हणून दीपा तिच्या सासरच्या घरी जबाबदाऱ्या पार पाडत होती आणि कठीण परिस्थितीत ती तिच्या आईवडिलांच्या घरी जायची आणि तिच्या आईवडिलांनाही मदत करायची. म्हणून मित्रांनो, तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की एखादी मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिला तिच्या दोन्हीकडच्या जिम्मेदारी पार पाडायला तिच्या नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांचीही साथ मिळायला हवी. तेव्हाच माणुसकी जिवंत आहे असे वाटेल. त्यामुळे मित्रांनो,
आपली नाती जपा. पैसा काय, तो तर आपण जिवंत आहे तोपर्यंत कमवत असतो, पण नाती तुटली की सर्व काही गमावल्यासारखे वाटते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.